हॅलो फ्रेंड्स, कोकणी अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज मी आणि अत्तर्व चाललो आहे त्याच्या वाड्याजवळ बैलांना आंबवण घालायला. आणि आता संध्याकाळ झाले तर बैलांना पेंडा वगैरे घालायचा आहे, त्यासाठी चाललो आहे वाड्याकडं. तर चला, अत्तर्वच्या डोक्यावर बघू शकता तुम्ही घमेला आहे, त्याच्यामध्ये बैलांसाठी आंबवण घेतलेला आहे. आंबवण म्हणजे आपला भाताचा बारीक कुंडा आहे, तो भिजवून त्याच्यामध्ये जो रात्रीचा वगैरे म्हणजे शिळा भात वगैरे आहे तो सगळा मिक्स करून भिजवलेला आहे आणि तोच बैलांसाठी घेतलेला आहे एकत्र करून भिजवून व्यवस्थित मस्तपैकी. तर तिकडंच चाललं आहे, थोडा पाणी पाजणार त्यांना आणि रात्रीसाठी पेंडा वगैरे घालून येणार आहे. चला, तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानेच दाखवतो सर्व काही, कारण असा फ्रंट कॅमेरा चालू असताना वाटेवर दगड वगैरे मध्येच येतात, त्याच्यामुळे बॅक कॅमेरा चालू करतो म्हणजे व्यवस्थितपणे दिसेल पण तुम्हाला. चला, हा बघा आपला अत्तर्व डॉन. त्याच्यात शाळा चालू झाले आणि शाळेतनं आल्याच्या नंतर एक सायकलचा राऊंड मस्तपैकी मारून आला आणि नेहमीप्रमाणे त्याचा वाड्याकडे जाण्याचा रुटीन आता चालू झाला आहे. कारण पावसाळाच मध्ये पडायला सुरू झाला होता, 2-3 दिवस पडला आणि गायबच झाला आहे. तर पाऊस पडायला लागल्यामुळे उन्हाळ्याचा जो खनावटा असतो तो तोडलेला आणि आता बैलांना पावसाळ्याच्या वाड्यामध्ये शिफ्ट केलं आहे. तर त्यासाठी मग आपल्याला तिकडे वाड्याकडे जायला लागतो. मेढाशेताच्या तिकडे वाडा आहे आपला, तर रोज तिकडंच संध्याकाळ झाली की अत्तर्व जात असतो. त्यानंतरला दुपारचं पाणी पाजायला त्याची मम्मीच जात असते तिकडं. आणि अगदी जून महिना आज 19 तारीख आहे आणि जर आजूबाजूला तर तुम्ही बघितलात वरती तर पावसाचा एकही ढग दिसत नाही, पूर्ण निळा आकाश, सर्व पाऊस गायब झालाय. तर हा बघा काय करतोय, पाऊस कुठे गायब झालाय काय माहिती. पूर्ण शेतं वगैरे पेरून त्यांची वाट लागले. तुम्हाला दाखवतो शेताची काय हालत झाली बघा. इकडं पण बघा हा वाडा आहे, इकडे एक, आणि आता आपले वाडे तिकडं लांब आहेत. मागच्या जर काही व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यामध्ये जे पेंडे भरायला गेलेलो तेव्हाची एक व्हिडिओ आहे. शेतं बघू शकता, अजिबात पाऊस पडत नाही. सकाळी एवढा पाऊस उठतो की असं वाटतं की आज खूप पाऊस पडेल, पण दुपारनंतर सर्व काही गायब होऊन जातं. हे बघा, ही भातं कशी रुजलेत, थोडा जवळून दाखवतो. हे बघा, हे भात रुजलेत. म्हणजे पहिला स्टार्टिंगला भात पेरलेला तेव्हा पाऊस पडला, त्याच्यामुळे भातं रुजलेत. आणि जी लेट पेरलेली होती तिकडची ती काय अजून रुजली नाहीत. त्यांचं बरं आहे, रुजली नाहीत, पण हे जे तर त्यांची वाट लागणार आहे. लवकरात लवकर पाऊस पडू दे रे देवा, नाहीतर काय खरं नाही. एवढं भातं रुजलेत ते सगळे मरून जाण्याचे चान्सेस भरपूर आहेत. कारण एवढा कडकडीत ऊन पडतो ना, जसं का असं वाटतं की उन्हाळाच चालू आहे. बघितलं तर हे बघा, एकही ढग नाही पावसाचा, पूर्ण मोकळा आकाश आहे सगळीकडे, कुठं पण बघितलं तरी. हा बघा आपला अत्तर्व पण बिचारा खूप नाराज आहे, पाऊस पडत नाही त्याच्यामुळे. कारण जर पाऊस पडला असता तर नदीला आपल्या मस्तपैकी पाणी आलं असतं आणि रोज आपला सुट्टीच्या दिवशी नदीवर मासे वगैरे पकडायला जाता आलं असतं. परंतु काहीच पाऊस पडत नाही, खूप हालत बेकार आहे. लवकरात लवकर पडू दे पाऊस. बघा, आता एकदम ती संध्याकाळचे 7 वाजलेत तरी पण एवढा उजेड आहे, त्याच्यामुळे आता धावतोय जरा. कारण जाऊन कचरा वगैरे काढायचा आहे, त्यानंतरला हा आंबवान घालणार, पाणी वगैरे पितील, त्याच्यानंतरला मग आम्ही घरी जाणार. हे ना वाडे बोलतात, हे पावसाळ्यासाठी केले जातात. गुरांना इकडंच पावसाळ्यामध्ये शिफ्ट केलं जातं. बरेचसे वाडे आहेत, हे जर बघितलं तर हा इथे एक, तो एक, त्याच्या पुढे एक, 1 2 3 4, त्यानंतर तिकडं 5, तिकडं 6 7 8 9 10, खूप वाड्यात 10 ते 12 वाड्या आहेत इकडे एकत्र. कारण इकडं घरापासून हे लांब आहेत, त्याचं कारण की इकडं लावणी झाल्याच्या नंतर रानात गवत वगैरे होतो, तर इकडं जायला जवळ पडतं. त्याच्यामुळे पूर्वीपासूनच हे वाडे एकदम
रानात बांधलेत. बघा तर आता वाड्याला त्याचा बंदोबस्त बघा, कारण अजून काहींची गुरं फिरत असतात, त्याच्यामुळे ह्या दरवाजाच्या बाहेर मानगे वगैरे लावून ठेवलेत, जेणेकरून दरवाजा गुरांनी उघडू नये. कडी बघा कशी आहे, पूर्वीच्या काळातली कडी आहे. हे बघा, बघू शकता पूर्वीच्या. तोही कर जरा. हे बघा, पूर्वीच्या काळातली कडी आहे. ही अशी टाकली की त्याच्यावर, अशी टाकली की त्याच्यावरतून आपला एक काठी टाकली की झाला. अगदी खूप जुना दरवाजा आहे आणि वाडा पण एकदम खूप जुना आहे. हे बघा, आपल्या अत्तरवडांचे बैल हा एक आहे, आणि तो तिकडे एक, हा मागच्या वर्षीच आणलेला आहे, नवीनच आहे हा बैल, मागच्या वर्षीच आणलेला आहे. परंतु हा काय मस्ती नाही करत, जास्त मारत नाही आपल्याला. हा बघा, हा त्याच्या ऑपोजिट हा बघा, ते बघा, म्हणजे मारत नाही, पण तो नवीन कोण दिसला की असं करतो. अगदी घरातल्या माणसांना पण असंच करतो, पण माझी आपल्याला सवय आहे, त्याच्यामुळे आपण त्याला बिंदास पकडतो. हे बघा, काही केलं तरी. आणि आपला अत्तर्व बघा किती प्रामाणिकपणे शेण वगैरे काढतोय. खूप मेहनती आहे आपला अत्तर्व. तुम्हाला व्हिडिओमध्ये तो खूप मजा मस्ती करताना दिसतो, परंतु मेहनत पण तेवढी घेतो, कामं वगैरे करतो घरातली पण. हा शेण काढायला वाड्याशी बैलांना खायला वगैरे घालायला रोज येत असतो. ते बघा, आता शेण काढून झालाय, कचरा काढतोय अत्तर्व आपला. संध्याकाळ झाले, त्याच्यामुळे थोडा एका साईडला अंधार पण येतो. ते एक शेणकाई, इकडे शेणकाई आहे. पावसाळ्याचा शेण ह्या खड्ड्यामध्ये एकत्र केला जातो, त्याला शेणकाई बोलतात. इथं सगळा शेण एकत्र केला जातो आणि पावसाळा संपल्यानंतर हा शेण बाहेर काढतात आणि त्याचा वापर जी भाजावळ केली जाते त्याच्यासाठी उपयोग केला जातो. एकदम चांगल्या प्रकारचा खत भेटतो या शेणामुळे. बघा, आपला अत्तरवाडून कचरा काढतोय. अत्तरवाला बैल मारतोय ते बघा. आणि इकडे जर बघितलं तरी शिडी लावलेली आहे मस्तपैकी, दादर करून टाकलेला आहे, घरातला आणलेला आहे जुना. आणि हे इकडे गुरांसाठी हे पेंडे भरून ठेवलेले आहेत. जर बघितलं तर माळ्यासारखा केलेला आहे. आपल्या घरांना कसे माळे असतात तसा इकडं पण माळा आहे, आणि ह्याच्यामध्ये पेंडे वगैरे सगळे भरून ठेवलेत, म्हणजे पावसाळ्यासाठी. अगदी आपली लावणी होईपर्यंत बैलांना ते पेंडे घातले जातात. त्याच्यानंतरला मग लावणी झाली की गवत खाण्यासाठी रानामध्ये सोडलं जातं, तर तो गवत आणि चार. तर त्या टाईमला मग हे पेंडे काय खात नाहीत, त्याच्यात जेवढे शिल्लक राहतील ते असेच नेक्स्ट टाईमसाठी ठेवले जातात. नेक्स्ट टाईमसाठी म्हणजे पावसाळा संपल्यानंतर परत एकदा घालायला. आणि हा पातळीचा डालगा, जी पातळी जमवण्यासाठी घेतला जातो, तो पण इकडं सावलीसाठी म्हणून इकडे हा वाड्यामध्ये ठेवला आहे एका साईडला, म्हणजे जेणेकरून भिजू नये. चला जाऊया आता आपण. पेंडे काढायचे आहेत, पण कचरा काढून झाल्याच्या नंतरच काढतो. बघा, आपला तर अजून कचरा काढतोय व्यवस्थितपणे, अगदी कचरा काढून घेतोय बघा. तसं कधी कधी काम पण करतो तो, अगदी काम करत नाही असं नाही. नाहीतर तुम्हाला वाटत असेल की हा नुसता अंकित व्हिडिओ करायला गेला, तिकडं व्हिडिओच असतो, हा मी व्हिडिओ करतोय तिकडं असतो, तर घरातलं काम वगैरे काय करत नसेल. तर तसं अजिबात नाही, कामं खूप करतो बरं. फक्त मूडवरचा कारभार आहे. एकदा जर मूड गेला मग काय नाही, एक पण काम नाही. तो कचरा काढतोय तोपर्यंत आपण आजूबाजूचे वाडे बघून येऊया. हा बघा, हा इकडे एक वाडा आहे. अथर्व, हा कुणाचा वाडा आहे?
अबा हा इकडचा वाडा पण बघून. अबा हा हे बघा, हा एक वाडा आहे, पण बघूया, खोदूया, ओरडणार नाहीत आपल्याला. हे बघा, हे 2 बैल आहेत इथं यांच्या इथं. अजून दुसरा पण एका वाड्यात जाऊन येऊया. हे बघा, व्यवस्थितपणे परत लावून ठेवलाय. त्या वाड्यातले गुरं आहेत आता, दिलेत, त्याच्यामुळे तिकडं काय नाही. इकडं पण यांची गुरं घराच्या तिकडं त्यांनी नवीन वाडा केलाय, त्याच्यामुळे तिकडं असतात. यांनी पण गुरं दिली. बऱ्याचशा लोकांनी गुरं विकलेत आता, त्याच्यामुळे आपल्याकडं अगदी रेअर म्हणजे 4-5 जणांकडंच गुरं राहिलेत आपल्या वाडीमध्ये तरी आमच्या. त्यातलाच अथर्व, त्यानंतरला आपला बाळू, म्हणजे जे आपण लास्ट टाईमला 2 बैलांचा नांगर धरले होते, त्या दोघांकडं बैल आहेत. त्यानंतर बघा, अथर्वच्या वाड्याच्या साईडला बरेचसे वाडे आहेत, परंतु त्याच्यामध्ये गुरं नाहीत, कारण बरीचशी लोक आहेत ना आता गुरं वगैरे शेती वगैरे सोडून दिले. त्याच्यामुळे अगदी हातावर मोजण्या इतकीच लोक आहेत की ज्यांची आता शेती राहिले. म्हणजे शेती तरी पण थोड्याफार लोकांची आहे, परंतु ते आता पॉवर टेलर, ट्रॅक्टर वगैरे सर्व घेऊन करतात. हे बघा, वाडे तर खूप आहेत, परंतु सगळे आता मोकळे झालेत. अगदी इकडं जर बघितलं तर 1, 2, 3 ते 4 वाडे आहेत, त्याच्यामध्येच गुरं आहेत. बाकीचे वाडे असेच रिकामे आहेत. आणि आता रिटर्न जातोय, अथर्वात आपल्या बैलांना आंबवून घालतोय. बघूया कशा प्रकारे घालतोय तो. परत एकदा हे बघा, आलंय असं मारायला येतो. हे बघा, आंबवून घालतोय, तो काय ना सेम वाटणी करतोय. काय काय टाकलेलं आहे आज? ही काय त्याला म्हणतात, पावटा आहे वाटतं. चवळीची साली आहेत आणि आंबा आहे. बघा, चवळीचा जो सुकलेला भुसा टाकलेला आहे, त्यानंतरला भाकरी आणि आपला कुंडा टाकलेला आहे, मस्तपैकी भिजवून स्पेशल. बघा, दोघांना सेम वाटणी केला नाही, मी पण टाकतो याला. हे बघा, खात आहेत बघा कसे. ह्याचा स्पीड कमी आहे, जर ह्याचा बघितलात तर हा एकदम फटाफट खाणार होता. ह्याचा संपला की त्याच्या तिकडं धावत जातो, तर आपल्याला त्याला मधीत पकडून ठेवायला लागेल. हा जेव्हा बैल आणलेला ना आम्ही, तेव्हा त्याची शिंगलही छोटी होती, आणि आता बघा केवढी मोठीच्या मोठी झालेत. ते पेंडा ते आंबवण खात आहेत, तोपर्यंत आपला अथर्व चढलाय वरती पेंडे काढायला. हे बघा, पेंडे काढतोय. मगाशीच तुम्हाला दाखवलं की इकडे वरती पेंडे ठेवलेले आहेत, तो काढतोय. बस झाले, बस झाले, ते टाकून देतात सगळा. पण आता आम्ही आंबवण घातल्याच्या नंतर पेंडे टाकणार आहे या चरणीमध्ये. ह्यालाच चरण म्हणतात. जर तुम्हाला माहीत नसेल तर बैलांच्या दोन्ही साईडून हे बघा असे बांबू लावलेत. एक खाली लावलाय, ही फळी लावले जेणेकरून ते जो आतमध्ये पेंडा किंवा गवत टाकतो तो बाहेर काढू नये यासाठी ही खाली फळी लावलेली आहे ही. आणि ही वरती एक बांबू घेतला आहे, कारण हा बैल इकडून तिकडे जाऊ नये याच्यासाठी ह्या 2 अशा बांबू घेतलेत दोन्ही साईडून. एकमेकांची मस्ती कदाचित जर करू शकतात, इकडून तिकडं गेल्याच्या नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे हे 2 बांबू मध्ये बांधलेत. संरक्षण भिंत बांधले. आपल्या एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकदम मजबूत बांधले ते. बघा स्पीड बघा त्यांचा काय. दोन बैल आहेत अत्तरवचे, बाळूचे पण 2 आहेत. आपण मागच्या वेळेला शेतावर नांगर धरायला हे बैल होते आणि बाळूचे होते, तुम्ही बघितले असालच आपले व्हिडिओ पेरणीचे. बघा मस्तपैकी सोडतोय पेंडे.
सुटतोय की नाही तर एकदम त्याच्या पप्पाने पिट्टा बांधलाय भात जोडते वेळी, त्याच्यामुळे काय सुटत नाही लगेच. आता सुटलाय. आता याच्यामध्ये ही जी चरण आहे ह्याच्यामध्ये टाकणार, तिकडे दोन इकडे दोन, म्हणजे दोघं कसे व्यवस्थितपणे खातील. टाक आता, टाकून ठेव. हा पाणी नाही पियत नंतरला. हा काय ए, त्याच्या पुढं गेल्यावर कसा मारायला येतोय अथर्वला. अगदी व्यवस्थित करून देतोय. जो साईडला राहिला आहे तो अथर्व त्यांना खायला देतोय, म्हणजे पूर्णपणे खाता येईल त्यांना व्यवस्थितपणे. बघू शकता अगदी जून महिना आहे आणि बैलांना बघा उन्हाळ्यात कसे एकदम मजबूत आहेत, जास्त पुस्त. नाही तर काहींची उरं उन्हाळ्यामुळे अशी बारीक होऊन जातात, त्यांना खायला जास्त काही भेटत नाही त्याच्यामुळे. पण अथर्व त्यांना अगदी वेळेवर दिवसातून 3 टाईम खायला देतो, त्याच्यामुळे बैल बघा कसे आहेत त्याचे. अगदी पूर्ण उन्हाळा बांधून असतात तरी पण बैल बघा कसे एकदम धष्टपुष्ट आहेत अथर्वचे. बघा लय काळजी घेतो अथर्व आपला. जर अथर्वची बैलांविषयीची काळजी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. चालायचं खाऊन मस्त. आता बघा तिकडं जाईल बघा कसा, फक्त बघा त्याच्याकडं शायनिंग मारल. तो बघा घुसला, स्वतःचा खाऊन झालाय तरी पण तिकडे धडपडत. आता कचरा वगैरे काढून झालाय, आंबवण वगैरे घालून झालाय, पेंडे पण इथं काढून ठेवलेत. आणि आता पाणी आपल्या अगदी शेवटच्या प्रोसेसमध्ये आलो बघा. पाणी बसतो त्याच टापामध्ये टाकतोय, जेणेकरून जो कुंड्याचा राहिलेला त्याला पिता येईल, पाण्यासोबत जाईल त्याच्यात शुद्ध. कसा लो 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 लो, 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 लो. ही पाणी पाजताना जर पाणी पित नसेल तर एक बोलण्याची टेक्निक आहे. तुमच्याकडे पण असेल तर कमेंट्स करून सांगा तुम्ही काय बोलतात. तर आम्ही तर बोलतो लो 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 लो, म्हणजे तो पाणी पितो. बघा कसा पाणी पितो आता. झाला पाणी पिऊन. त्याला आता पाणी बिनी पिऊन झालाय. हा गमेल वगैरे धुतलाय अथर्वनी. आता पेंडे टाकतोय, 2-2 टाक ना असे, एकदमच टाकतो. तिकडं केलेत तसे. ठीक आहे. आता पेंडे टाकतोय अथर्व फरणीमध्ये. हे बघा 2 ह्या साईडला आणि 2 त्या साईडला टाकून ठेवतोय, अगदी मधोमध टाकून ठेवलेत. खाता बघा कसे, लय भारी वाटतंय. आणि हे बघा कसं एकदम चकाचक केलंय अथर्वनी वाडा. त्यांना रात्रीच्या बसण्यासाठी चकाचक करून ठेवलाय. सर्व बघा कसं दरवाजा बंद करून घेतोय. फुल प्रोटेक्शन बैलांना, कोण आतमध्ये येणारच नाही. तर काय दरवाजा बघा कसा बंद केलाय. त्याच्यानंतर बाहेरून असे दांडगे वगैरे टाकून ठेवतोय. एक दांडका उभा केला, तो पडलाय मस्तपैकी. परत एकदा तो तिकडचा आहे, तो तिकडचा आहे, उलटा कर. हा आता बरोबर राहिला. बरोबर आहे. त्यापेक्षा ती कवाडीच लावली पाहिजे होती उभी. चल असू दे आता. सो गाईज आता बैलांना आंबवण वगैरे घालून झालाय, त्यानंतरला त्यांना पेंडा वगैरे टाकला आहे आणि आता आपण चाललोय घराकडे. सो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. चला तर मग
भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, बाय. टेक केअर.